कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग। परिवारातली एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे ज्या पद्धतीमध्ये ज्या एकत्र कुटुंबात सुसंस्कारित पिढी जन्माला येते। आजही कोणी विचारेल सुसंस्कृत पिढी कुठे जन्माला येते, तर एकत्रित कुटुंबात जॉईंट फॅमिलीत सुसंस्कारित पिढी जन्माला येते। हल्ली या गोष्टी कमी दिसत आहेत। भावात भाऊ राहणं, जावात जाऊ राहणं, शेवटपर्यंत आई आणि मुलगा एकत्रित राहणं। रामायण याच भारतात घडलं। माझ्या वाट्याचं सुद्धा माझ्या भावालाच मिळालं पाहिजे असं वाटलं, तिथं रामायणाचा जन्म झाला। माझं भावाचं तर मला नको, पण माझ्या वाट्याचं सुद्धा मला माझ्या भावालाच मिळालं पाहिजे। ज्यावेळी रामप्रभू 14 वर्षाच्या वनवासासाठी निघतात, अयोध्येचा त्याग करतात, त्यावेळी भरतजी भेटायला आले। चित्रकूटात भेट झाली आणि भरतजी म्हणतात, दादा तू माझा बाप आहेस आणि अयोध्या माझी माय आहे। अयोध्येचा माझा संबंध माय आणि लेकराचा आहे। तिचा जर मी राजा झालो तर मला मातृगमनाचं पातक लागेल। तुमच्या पादुका द्या, मी अयोध्येच्या राजगादीवरती स्थापन करतो। 14 वर्ष तुमची वाट पाहणार आहे आणि 14 वर्षानंतर एक जरी दिवस वर गेला, 14व्या वर्षानंतरचा एक पहिला सूर्योदय सुद्धा मी पाहणार नाही। माझ्या वाट्याचं सुद्धा माझ्या भावालाच मिळालं पाहिजे असं वाटलं भावाला, तिथं रामायणाचा जन्म झाला। आणि भावाच्या वाट्याचं सुद्धा अख्खं मलाच भेटलं पाहिजे। स्वच्छ मागरे दासे आम्ही विना युद्धेन केशवा। सुईच्या टोकावर बसेल एवढी माती जमीन काय, माती सुद्धा पांडवांना मी बिना युद्धाशिवाय देणार नाही। परिणामी पिंडदान करायला सुद्धा एकही कौरव शिल्लक राहिला नाही। माझ्या वाट्याचं माझ्या भावाला भेटलं पाहिजे, इथं रामायणाचा जन्म होतो। आणि भावाच्या वाट्याचं सुद्धा मलाच भेटलं पाहिजे, इथं महाभारत घडतं। आजही या परिवारात एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे फार समजावून आणि सांभाळून घ्यावं लागतं बरं का। मी खटल्यातली पोरगी माहेरची, हे किती ॲडजस्टमेंट करावं लागते प्रत्येक गोष्टीची। आणि त्यात घरात जर मोठं असेल तर सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, कारण मोठ्यावर जास्त प्रेशर असतं, हे सगळ्यांचं कर्तव्य असतं। एकमेकांना सांभाळून घेतलं की तिथं एकत्र कुटुंब पद्धती टिकते। स्वार्थ नाही तिथं प्रेम टिकतं। स्वार्थाचा जन्म झाला तिथं प्रेमाचा पूर्ण विराम असतो। मग माझे वाक्य तुम्हाला प्राथमिक वाटत असतील, पण लक्षपूर्वक ऐका। स्वार्थ नाही तिथे नाटक टिकतं। रामायणात स्वार्थ नव्हता, महाभारतात स्वार्थ निर्माण झाला। म्हणून अशा प्रकारची कुटुंबीय आदर्श असतात। केवळ घराला सांभाळणं असं नाही, तर राजकीय क्षेत्रामध्ये भाऊंच्या पत्नी ताई सरपंच होत्या आणि त्यांचे एक भाऊ सुद्धा माजी उपसरपंच होते। फक्त कुटुंबावरच प्रेम केलं या घराण्याने असंही नाही। काही काळ राजकीय कारकीर्द निभावत असताना यांनी गावाची सुद्धा सेवा केली। सरपंच असताना वाटतं ताई सरपंच असताना या कालावधीत गावाच्या शाळेचं सुद्धा काम झालं होतं। एक 2-4 कोटीची इमारत मंजूर झाली त्यांच्या कालावधीमध्ये। म्हणजे घराचीच नाही तर गावाची सुद्धा सेवा करणारं हे कुटुंब आहे। राजकीय पार्श्वभूमी सुद्धा लाभलेलं हे कुटुंब आहे। सुसंस्कृत, सुसंस्कारी, एक आदर्शवादी, सामाजिक, शैक्षणिक आणि वारकरी सांप्रदायिक म्हणजे आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रात परिपक्व असलेल्या या सगळ्या घराण्याच्या बाजू। पण 1 वर्षभरापूर्वी या घरात झालेली दुःखद घटना, खरं तर या दुःखाच्या घटनेत आमचे सगळे वारकरी देखील आम्ही देखील सामील असू, पण काही दुःख असे असतात ती वाटून घेता येतच नाहीत। व्यक्ती एक जातो पण त्याचं नातं घरच्याशी भिन्न भिन्न असतं। आणि फार उलट झालं की आई वडील असताना मुलगा तरुण अवस्थेत जाणं, भाऊंचं जायचं वय नव्हतं। भगवान परमात्मा आपल्याला प्रत्येकाला 2दा पाहून हसतो आपल्याकडे। ज्यावेळी आपलं आयुष्य सरत आलेलं असताना डॉक्टर म्हटला ना 50,000 भरा, एक इंजेक्शन देतो आणि यांना वाचवतो, त्यावेळी डॉक्टर आपल्या ते देव डॉक्टरांना हसतो। तू याला किती जरी इंजेक्शन दिले, जगातलं कोणतं इंजेक्शन आलं पण याचं कनेक्शन मी तोडणार आहे आता, त्यामुळे जगातलं कोणतंच इंजेक्शन याला वाचवू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी भाऊ भाऊ बांधासाठी भांडतात ना त्यावेळी परमात्मा हसतो। म्हणजे हे आहे ते सगळं माझंच आहे, देह हे काळाचे
दुनिया है मुसाफिर खाना, चाहे लाख करोड़ों आए, चाहे कोटि खत्म कराए, बस यही चला है जाना। दुनिया है मुसाफिर खाना। जिंदगी एक किराए का घर है, एक दिल बदलना पड़ेगा। क्षण भंगुर नाज पर बसा, वारे सावत तोड़ा मारा नस्ल मगर गला पड़े फासा, उड़े भूसार तोर आज बोलता। राम राम राधे, राम राम राधे, राम राम राधे, राम राम चुकीचं धन घरात आणू नका, कारण त्याला इडी लागेल म्हणून, आणि या शरीराला लवकर परमार्थात आणा, कारण याला काडी लागेल म्हणून. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, माशी पंख पाखडी तव हे सरे. नियमाप्रमाणे मृत्यू लोकांच्या काळाची बाहुडी